आता पाहूयात एक सविस्तर बातमी। मुलगी जन्माला आली म्हणून विवाहितेचा सासरच्या मंडळीकडून होणारा छळ, नकोशी म्हणून केला जाणारा तिरस्कार, मुलगी नको म्हणून केल्या जाणाऱ्या गर्भलिंग निदान चाचण्या अशा अनेक घटना आपण नेहमी पाहतो। पण सध्या मुलीच्या जन्माचं जल्लोषात स्वागत करणाऱ्या अनेक सुखद घटनाही समोर येत आहेत। मंगळवेढा तालुक्यातील तांडोर सारख्या ग्रामीण भागामध्ये वडील विजयकुमार कल्लाप्पा मळगे आणि मळगे कुटुंबियांनी त्यांच्या जन्मलेल्या मुलीचं आणि आई भाग्यश्री यांचं स्वागत करत फटाक्यांच्या आतिषबाजीत वाजत गाजत घरामध्ये आणि परिसरामध्ये फुलांनी, कळ्यांनी, पाकळ्यांनी अंगणामध्ये आकर्षक सजावट करत घराभोवती फुगे फुगवून झाडांना बांधून अतिशय सुंदर आणि आनंदमय वातावरणामध्ये स्वागत केलंय। या प्रसंगी असं निसर्गरम्य वातावरण निर्माण झालं होतं। सर्वांनी मिळून मुलीचा औक्षण करत कुटुंबातील सर्वांना पेढे वाटून धूमधडाक्यामध्ये स्वागत करून गृह प्रवेश करण्यात आला। मुलीच्या जन्मानं आनंदानं वडील आणि आई या दोघांनी मुलीच्या जन्माची आठवण म्हणून झाड लावलं। समाजात असा अनोखा उपक्रम राबवून स्वागत करण्यात आलं। मळगे कुटुंबानं या अगोदर त्यांच्या दोन्हीही मुलींचं अशाच प्रकारे स्वागत केलं होतं। पहिली मुलगी आराध्या तर दुसरी मुलगी आरोही आणि या तिसऱ्या मुलीच्या जन्मानं खचून न जाता अगदी तशाच प्रकारे जल्लोषात अतिउत्साहात स्वागत करण्यात आलं। यामुळे त्यांच्या या अनोख्या पद्धतीनं मुलीच्या स्वागताची सर्वत्र चर्चा सुरू आहे। महिला या सर्व क्षेत्रात कशा आघाडीवर आहेत हे सर्व जगाला माहिती आहे। स्त्री भ्रूण हत्येचं प्रमाण वाढल्यानं स्त्री पुरुष जन्मदरात कमालीची तफावत निर्माण झाली। परिणामी आज लग्नाला मुली मिळत नाहीत। मी भाग्यवान आहे की माझ्या घरात माझ्या लक्ष्मी आल्या। मी माझ्या तिसऱ्या मुलीचंही आनंदानं स्वागत केलंय। मुलगा किंवा मुलगी असा भेद करण्यापेक्षा ते आपले मूल आहे हे लक्षात घेऊन त्यांना वाढवा असा विचार रुजवण्यासाठी नेटानं प्रयत्न सर्वांनी करावे असं आवाहन मुलीचे वडील विजयकुमार मळगे यांनी केलंय। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।